श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जर तुमच्या दातांमध्ये अंतर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. आज आम्ही तुम्हाला शरीराच्या अशा काही रहस्यमय वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहोत जे एखाद्या व्यक्तीचे नशीब किंवा दुर्दैव दर्शवू शकतात. याशिवाय आपल्याला महिलांच्या हलक्या मिशा आणि पुरुषांची दाढी मिशा यांचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय आहे हे देखील कळेल. हा नकार पूर्णपणे समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. ज्ञानवर्धक कथांमध्ये जर तुमची देवावर खरी श्रद्धा असेल तर टिप्ण्यांमध्ये हर हर महादेव किंवा राधे लिहायला विसरू नका. आज आपल्याला कळेल की शरीराची विशेष वैशिष्ट्ये महासागरीय विज्ञानाच्या प्रकाशात एखाद्या व्यक्तीच्या स्वभावावर, व्यक्तिमत्वावर आणि भविष्यावर कसा परिणाम करतात. भारतीय परंपरेत शुभ आणि अशुभ चिन्हे, शकुन आणि ज्योतिषशास्त्रीय संकल्पनांचे विशेष महत्त्व आहे. म्हणून शरीरावरील काही आश्चर्यकारक चिन्हे आपल्या जीवनावर कसा परिणाम करतात ते जाणून घेऊया. भक्तांनी आपले ज्योतिषशास्त्रीय प्रत्येक छोट्या गोष्टीचा तपशीलवार अभ्यास केला आहे. शरीराच्या आकारापासून ते चेहऱ्याच्या आकारापर्यंत, तिळांच्या रेषा आणि नखांपर्यंत प्रत्येक गोष्टीमागे एक सखोल अर्थ आहे. ही सर्व चिन्हे आपल्या व्यक्तिमत्वाचे भवितव्य आणि भविष्याबद्दल महत्त्वाची माहिती देतात. यांपैकी काही चिन्हे जीवनातील आनंद आणि समृद्धी दर्शवतात, तर इतर चिन्हे संघर्ष आणि अडचणी दर्शवतात. आज आम्ही तुम्हाला अशा मनोरंजक आणि ज्ञानवर्धक तथ्यांबद्दल तपशीलवार सांगणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ पसंत करा, आपल्या मित्रांसह आणि कुटुंबासह सामायिक करा आणि ज्ञानवर्धक कथांची सदस्यता घ्या. तसेच बेल आयकॉनला दाबण्यास विसरू नका, जेणेकरून आमची सर्व नवीन माहिती प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. चेहरा आणि शरीराच्या काही अद्वितीय वैशिष्ट्यांचा. गोल चेहरा. गोल चेहरा असलेले लोक अधिक भाग्यवान मानले जातात. त्यांना जीवनात यश आणि आनंद मिळतो. नाकावरील तीळ हे शुभतेचे प्रतीक मानले जाते. अशा व्यक्तीला समाजात संपत्ती आणि आदर मिळतो. ज्या लोकांचे कान सामान्यपेक्षा मोठे असतात ते अत्यंत भाग्यवान मानले जातात. असे लोक बुद्धिमान असतात आणि जीवनात उच्च स्थान प्राप्त करतात. केस गळणे किंवा टक्कल पडणे. जरी टक्कल पडणे सौंदर्याच्या दृष्टिकोनातून वेगळे वाटू शकते, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार टक्कल असलेल्यांना जीवनात विशेष यश आणि नशीब मिळते. तिसऱ्या क्रमांकाच्या स्त्रियांनी सरळ राहावे ही मागणी शुभ मानली जाते. परंतु जर एखाद्या स्त्रीने वारंवार वक्र सिंदूर लावले तर शास्त्रांनुसार ते त्यांच्या वैवाहिक जीवनातील अशुभ ठरू शकते. क्रमांक 4. शरीरावर तीळ असणे. मग ते जन्मापासून असो किंवा नंतरचा, त्याचा समान परिणाम होतो. कपाळावरच्या मध्यभागी तीळ असणे शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे हाताच्या तळव्यावर, उजव्या डोळ्यांवर आणि इतर शुभ ठिकाणी तीळ असणे हे एक भाग्यवान चिन्ह मानले जाते. 5वा क्रमांक. तुम्हाला माहिती आहे का की एखाद्या व्यक्तीचे नशीब देखील दातांच्या आधारे ओळखले जाऊ शकते. मोत्यासारखे पांढरे आणि छिद्र नसलेले दात सुंदर दिसतात, परंतु समुद्रशास्त्रानुसार ज्या लोकांच्या दातांमध्ये अंतर आहे ते अधिक भाग्यवान आहेत. असे लोक त्यांच्या कारकिर्दीत उच्च पदे मिळवतात आणि आर्थिकदृष्ट्या देखील यशस्वी होतात. तर ज्यांचे दात थोडेसे बाहेर पडतात ते हट्टी आणि अधिक बोलके असतात, परंतु त्यांना भाग्यवान देखील मानले जाते. आता आपण तळवे आणि तळवे याबद्दल बोलूया. जर तळवे आणि तळवे नेहमी मऊ, गुलाबी आणि सपाट असतील, तसेच तळवेचा वरचा भाग वर उचलला असेल आणि रेषा स्पष्टपणे दिसत असतील तर ती व्यक्ती भाग्यवान आहे. हाताच्या तळव्यावरील त्रिकोणी खुणा आणि लांब पातळ बोटे देखील नशिबाचे प्रतीक मानली जातात. ज्यांची नाभी खोल आहे त्यांनाही भाग्यवान मानले जाते. आता 7व्या क्रमांकाबद्दल बोलूया. डोळ्यांच्या समुद्रशास्त्रानुसार आपले व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यांद्वारे शोधले जाऊ शकते. खोल काळे आणि मोठे डोळे असलेले लोक शहाणे आणि श्रीमंत असतात.
त्याचप्रमाणे दाट आणि एकमेकांशी जोडलेल्या भुवया देखील नशिबाचे लक्षण मानल्या जातात. 8वा क्रमांक. मित्रांनो, ओठांवर केस असण्याची किंवा हलक्या मिशा असण्याची चिन्हे काय दर्शवतात हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुमच्या ओठांवर केस असतील तर समुद्रशास्त्रानुसार ते तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि नियतीबद्दल बरेच काही सांगते. ज्या स्त्रियांच्या ओठांवर स्पष्ट दिसणारे मिशा असलेले केस असतात त्या स्वभावाने रागावतात. अशा स्त्रिया बऱ्याचदा बोलक्या असतात आणि आपल्या पतीवर अधिकार गाजवण्यात पारंगत असतात. कधीकधी त्यांचा स्वभाव इतका कठोर होतो की ते त्यांचा मुद्दा पटवून देण्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतात. अशा महिलांना संपूर्ण कुटुंब त्यांच्या पद्धतीने चालवायला आवडते आणि जर कोणी त्यांचे म्हणणे ऐकले नाही तर त्यांना लगेच राग येतो. हा स्वभाव घरातील संपत्ती आणि आनंदावर परिणाम करू शकतो. म्हणून शास्त्रानुसार महिलांना या प्रकारचे केस स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तर ज्या पुरुषांना दाढी किंवा मिशा नसतात त्यांना नशिबाच्या दृष्टीने कमकुवत मानले जाते. अशी माणसे आयुष्यभर संपत्तीच्या मागे धावतात व त्यांना मिळणारे यश मिळत नाही. त्यांना आयुष्यात सर्व काही मिळवण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागतो. ज्या पुरुषांच्या शरीरावर जास्त केस असतात त्यांना भाग्यवान मानले जाते. जरी त्यांनाही कठोर परिश्रम करावे लागतात परंतु ते समाजात उच्च नाव कमावतात. संपत्ती आणि प्रसिद्धी नेहमीच त्यांच्या मेहनतीला सलाम करतात. 9वा क्रमांक. ज्याप्रमाणे शिक्षण आपल्या हरित व्यक्तिमत्वाचे पोषण करते त्याचप्रमाणे शरीराचे अवयव आपल्या आंतरिक स्वभावाचे प्रतिबिंब पाडतात. जर एखाद्या महिलेचे पोट फुगत असेल तर ते गरिबी आणि दारिद्र्याचे लक्षण मानले जाते. त्याचप्रमाणे जास्तीचे लांब किंवा असामान्य बेडॉलचे पोट देखील अशुभ मानले जाते. सपाट आणि सरळ पोट हे नशिबाचे प्रतीक मानले जाते आणि एखाद्या महिलेचे पोट बाहेरच्या दिशेने बाहेर पडत असेल तर ते आर्थिक कष्ट आणि दारिद्र्याचे लक्षण मानले जाते. त्याचवेळी महिलांच्या हिरड्या काळ्या पडणे देखील अशुभ मानले जाते. जर एखाद्या महिलेची टाच नेहमीच गलिच्छ असेल तर देवी लक्ष्मी अशा घरात राहत नाही. अशा स्त्रिया संपूर्ण घरासाठी अशुभ मानल्या जातात. म्हणून शास्त्रवचने टाच स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा सल्ला देतात. क्रमांक 10. मित्रांनो, जे लोक चालताना आपल्या पायांनी खूप आवाज करतात, खूप वेगाने चालतात किंवा घाईत चालण्याची सवय असते ते शुभ मानले जात नाही. जर चालताना पाय ओढले किंवा पायातून मोठा आवाज आला तर ते देखील वाईट चिन्हांमध्ये गणले जाते. विशेषतः महिलांसाठी पायघोळ घालण्याचा सल्ला दिला जातो कारण पायघोळींचा मधुर आवाज घरात आनंद, शांतता आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण करतो. ज्या लोकांना नखे चघळण्याची सवय असते ते नकळत त्यांच्या दुर्दैवाला आमंत्रण देतात. असे लोक मानसिक दबाव आणि तणावाचे वेढलेले असतात ज्यामुळे त्यांचे जीवन अस्थिर राहते आणि त्यांना शांतता मिळणे कठीण होते. दुसरीकडे ज्यांची नखे स्वच्छ, लांब आणि चमकदार असतात त्यांना अधिक भाग्यवान मानले जाते. म्हणून मित्रांनो, ही काही वैशिष्ट्ये होती जी एखाद्या व्यक्तीचे सौभाग्य आणि व्यक्तिमत्व ओळखण्यास मदत करतात. आता बोलूया स्त्रियांच्या सर्वात पवित्र भागाच्या. धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की जिथे स्त्रियांचा आदर केला जातो आणि त्यांची पूजा केली जाते तिथे देव राहतात. उलटपक्षी जिथे महिलांचा अपमान केला जातो तिथे देव सदा सर्व काळ निघून जातात. त्यामुळे महिलांचा आदर करणे हे केवळ नैतिक कर्तव्यच नाही तर तो आनंद आणि समृद्धीचा आधारही आहे. आशी मुनीच्या मते महिलांचे संपूर्ण शरीर पवित्र आहे परंतु त्यांची नाभी विशेषतः पवित्र मानली गेली आहे. माता शक्ती नाभीमध्ये वास करते आणि ही नाभी बाळाला पोषण देऊन त्याला जीवन देते. स्त्रियांना त्यांच्या नाभीची काळजी घेण्यासाठी दररोज तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. नाभीवर तेल लावणाऱ्या स्त्रिया केवळ आजारांपासून दूर राहत नाही तर त्यांचे भाग्यही उज्ज्वल असते. अशा स्त्रिया तुमच्या घरात आनंद, शांती आणि समृद्धी आणतात. म्हणून मित्रांनो,
भारतीय परंपरेमध्ये समुद्रशास्त्राला खूप महत्त्व दिले गेले आहे. ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी शरीराच्या प्रत्येक अवयवाचा अभ्यास करून काही विशेष निष्कर्ष मांडले होते. त्यांच्या मते शरीर हा फक्त मांस आणि हाडांचा बनलेला नसून तो आपल्या कर्मांचे आणि नियतीचे प्रतिबिंब असतो. चेहऱ्याची रचना, डोळे, नाक, ओठ, दात, नखे, हातांच्या रेषा, पायांची चाल, नाभी, भुवया, केस आणि अगदी शरीरावरील तीळ देखील व्यक्तीच्या जीवनातील अनेक गुपिते सांगतात. मित्रांनो, सर्वात आधी आपण बोलूया कपाळावरील रेषांबद्दल. समुद्रशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कपाळावर 3 स्पष्ट आडव्या रेषा असतात त्यांना अत्यंत भाग्यवान मानले जाते. असे लोक बुद्धिमान असतात आणि समाजात मान सन्मान मिळवतात. जर कपाळ रुंद आणि स्वच्छ असेल तर ती व्यक्ती मोठे निर्णय घेण्यात कुशल असते. पण ज्या लोकांच्या कपाळावर सतत आठ्या पडलेल्या असतात त्यांना आयुष्यात मानसिक ताण आणि संघर्ष जास्त सहन करावा लागतो. आता बोलूया भुवयांबद्दल. ज्या लोकांच्या भुवया दाट आणि सुंदर असतात ते खूप आत्मविश्वासी असतात. जर दोन्ही भुवया एकमेकांना जोडलेल्या असतील तर अशा व्यक्तीला जीवनात अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते. पण काही शास्त्रांमध्ये असेही सांगितले आहे की जोडलेल्या भुवया असलेल्या व्यक्ती खूप विचार करणारे असतात आणि कधीकधी त्यांचा संशयी स्वभाव त्यांना त्रास देतो. मित्रांनो, तुम्ही अनेकदा पाहिले असेल की काही लोकांच्या डोळ्यात एक वेगळी चमक असते. समुद्रशास्त्रानुसार मोठे आणि चमकदार डोळे असलेले लोक दयाळू आणि प्रामाणिक असतात. ज्यांचे डोळे नेहमी शांत दिसतात ते आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात. तर लहान आणि सतत इकडे तिकडे फिरवणारे डोळे असलेल्या व्यक्तींना चंचल स्वभावाचे मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याच्या कोपऱ्यात लालसरपणा दिसत असेल तर तो रागीट स्वभावाचा संकेत मानला जातो. आता आपण त्या गोष्टींबद्दल बोलूया ज्याची अनेकांना उत्सुकता असते, म्हणजे दातांमधील अंतर. समुद्रशास्त्रानुसार ज्या लोकांच्या पुढच्या दातांमध्ये थोडे अंतर असते ते अत्यंत बोलके आणि हुशार असतात. अशा लोकांना संवाद कौशल्य लाभलेले असते आणि ते व्यवसाय किंवा नेतृत्व क्षेत्रात यशस्वी होतात. असे लोक आपले मत स्पष्टपणे मांडतात आणि समाजात त्यांची वेगळी ओळख निर्माण होते. पण त्याच वेळी ते खर्चिक स्वभावाचे देखील असू शकतात. ज्या लोकांचे दात मोत्यासारखे चमकदार असतात त्यांना सुखी जीवनाचे संकेत मानले जाते. पण तुटलेले किंवा पिवळसर दात हे आर्थिक अडचणी आणि आरोग्याच्या समस्यांचे संकेत मानले जातात. ज्यांचे दात खूप धारदार दिसतात ते लोक हट्टी आणि रागीट स्वभावाचे असतात, असेही काही ग्रंथांमध्ये म्हटले आहे. मित्रांनो, आता आपण ओठांबद्दल जाणून घेऊया. ज्यांचे ओठ गुलाबी आणि मऊ असतात त्यांना भाग्यवान मानले जाते. असे लोक प्रेमळ स्वभावाचे असतात आणि त्यांना समाजात लोकप्रियता मिळते. ज्या लोकांचे ओठ कोरडे आणि सतत फुटलेले असतात त्यांना मानसिक अस्थिरता आणि तणाव जास्त असतो असे मानले जाते. स्त्रियांच्या ओठांवर हलके केस किंवा मिशा असण्याबद्दल प्रत्येक प्राचीन मान्यता आहे. समुद्रशास्त्रानुसार अशा स्त्रिया अनेक प्रभावशाली स्वभावाच्या असतात. त्यांना स्वतःच्या मतांवर ठाम राहायला आवडते. अशा महिला घर आणि कुटुंबावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता ठेवतात. पण जर त्यांचा स्वभाव जास्त कठोर झाला तर घरात मतभेद निर्माण होऊ शकतात. म्हणूनच शास्त्रांमध्ये संयम आणि शांत स्वभावाचे महत्त्व सांगितले गेले आहे. पुरुषांच्या दाढी मिशांबद्दल देखील काही विशेष गोष्टी सांगितल्या जातात. घनदाट दाढी असलेले पुरुष मेहनती आणि धाडसी मानले जातात. अशा व्यक्तींना समाजात प्रतिष्ठा मिळते. तर अगदी कमी दाढी मिशा असलेल्या पुरुषांना भावनिक आणि संवेदनशील स्वभावाचे मानले जाते. आता बोलूया कानांबद्दल. मोठे आणि जाड कान हे दीर्घायुष्य आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जातात. तुम्ही अनेक महान संतांच्या मूर्तींमध्ये मोठे कान पाहिले असतील. समुद्रशास्त्रानुसार असे लोक ज्ञानप्रेमी आणि शांत स्वभावाचे असतात. जर कान खूप छोटे असतील तर ती व्यक्ती पटकन निर्णय घेते, पण कधीकधी चुकीचे निर्णयही घेऊ शकते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.